संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी मोर्चे निघतात। आज जालन्यामध्ये जनआक्रोश मोर्चात बोलताना धनंजय देशमुख म्हणजे संतोष देशमुखांचे बंधू यांनी मोठा खुलासा केलाय। सीआयडीच्या हाती लागलेला व्हॉइस सॅम्पल मॅच झाल्याचं त्यांनी सांगितलंय। त्यामुळे आरोपींना फाशी दिल्याशिवाय आपण मागे हटणार नसल्याचंही धनंजय देशमुख म्हणतात। तर मोर्चात बोलताना संतोष देशमुख यांची मुलगी वैभवीला अश्रू अनावर झाले। तर मी मुख्यमंत्री साहेबांना पण हेच बोललोय, त्यांना पण शब्द दिलाय की ह्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जे कोणी आरोपी असतील आणि सगळ्यांना समजायलंय की कोण आरोपी आहेत, सगळ्यांनी सांगितलंय की आरोपी कोण आहेत। आज पण सीआयडीच्या हाती एक व्हॉइस सॅम्पल हे मॅच झालंय, त्याच्यामुळे सगळ्यांना माहिती की हे कोण आरोपी आहेत आणि त्यांना जे राहिलेले आरोपी आहेत त्यांना अटक होऊन सगळ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। तोपर्यंत तुम्ही मला एक शब्द द्या, मी पण मागं हटणार नाही। मी त्याचा भाऊ आहे, मी त्याच्या रक्ताचा आहे। तर मी तुम्हाला सांगतो, मी थोडंही मागं हटणार नाही। माझा जीव गेला तरी माझ्या भावाला आणि माझ्या समाजाला 18 पगड जातीतील सगळ्यांना एक आदर्श दाखवून दिल्याशिवाय मी थांबणार नाही।